आहे ना, ये. डिंपल दीदी तू आलीस? हाय. तू बस, मी पाणी घेऊन येतो. मायरा, कसलं भारी चित्र काढलेस ग. डिंपल दीदी बरं झालं तू आलीस. मला तुझी, टोन्या दादाची, डॉक्टर अंकलची खूप आठवण येत होती. होय ना, मला बी तुझी लय आठवण येत होती बघ. मायरा, तू आज वाड्यात का नाही आली ग? आणि तुझी मम्मी कुठं गेली? मम्मा गेली पोलीस स्टेशनला. अगं मग तू इथं काय करतेस? चल आपण जाऊ वाड्यात खेळायला. चल आपण टोन्यासोबत छान खेळूया. होय चल. कुठे निघालाय तुम्ही? हिला वाड्यात घेऊन जाते की खेळायला. नाही नको, मॅडम रागवते. मी जा ना, मला इथे करमत नाही. मॅडमनी मला सांगितलंय तुम्हाला कुठेही सोडायचं नाही. तिला नको कुठे घेऊन जाऊ, मॅडम तुलाही ओरडतील. बरं ठीक आहे, तिला नाही घेऊन जात मी, पण तिच्या सोबत थोडा वेळ खेळते, म्हणजे तिला चांगलं वाटेल. ठीक आहे. थँक्यू डिंपल दीदी. थँक्यूच राहू दे. पण मला एक सांग, त्या दिवशी तू ट्रेनिंगला गेली होती ना, त्या दिवशी तुम्ही लय मज्जा केली का ग? हो, खूप मजा केली. अजून काय केलं? मम्मा सकाळी ट्रेनिंगला गेली ना, मी आणि डॉक्टर अंकल खूप खेळायचो. वय अजून? अजून काही नाही. काहीच नाही. मायरा, डॉक्टरांनी काय केलं का ग तिकडं? हो, माझ्यासोबत ते खूप खेळले. अजून? अजून काहीच नाही. काहीच नाही. बर ठीक आहे, तू कर चित्र, मी चित्र बघते. काय सांगना झाली आहे तर. आता मला कसं कळणार तिकडं नक्की काय घडलं होतं ज्याच्यामुळे दिव्या मॅडम आज मायराला घेऊन वाड्यात आल्या नाहीत. मॅडम, माझी रुपये इथंच कुठेतरी. मॅडम तुम्ही शोधा तिला. हो काका, मी म्हणाले ना तुम्ही काळजी करू नका. आपण पुन्हा स्केच करून त्या देवी सिंगला शोधू. डॉक्टर, तुम्ही कुठे बाहेर निघाला होता का? हो, ऍक्च्युली एक काम होतं. बरं मला हे सांगा, त्या देवी सिंगची अशी अनोखी गोष्ट तुमच्या लक्षात आहे का ज्या माणसाच्या पटकन लक्षात येईल? नाही. काय झालं म्हणजे याआधी पण स्केच काढलं होतं ना? हो, त्या स्केच मध्ये कोणीतरी छेडखानी केली. काय? कसं शक्य आहे? म्हणजे आजोबांनी जसं चित्र काढायला सांगितलं होतं तसंच त्या आर्टिस्टने हुबेहूब काढलंय. मॅडम, या डॉक्टरना दाढी लावली ना, हुबेहूब देवी सिंग दिसतील. काय? काय म्हणताय तुम्ही? हे दाढी कमी करून नाव बदलून इथे राहतायत हेच देवी सिंग आहे? सही होऊ शकतं. थांब आजी, मी चित्तो. आजी,
जर पप्पा मेला असतं तर मग मला दुसरं पप्पा भेटलं असतं का ग? अरे अक्कल वाटाणा कुठं उकिरडं फुकायला गेला होताच वय? तुझ्या मेंदूला उठला तुझ्या फोड तुझ्या. थांब तुझा दुसरा पप्पाच बाहेर काढते. तुझी किरडी ढासाळली तुझी. ही असं दिवसभर चांगलं चुंगलं ऐकायल्यावर हा चांगलं शाण होईल ते नाही का? माझ्या बर आहे म्हणून तर वाईट डोकं चालतंय त्याचं. नाही तर बापावर गेला असताना तर बसला असता दुसऱ्याच्या जीवावर जगत. बोला उरका काय उरकायचं ना ती उरका. तुमच्या अशा गुणांना जीव द्यायला निघालं होतं ती. नाहीतर तू जशी काय तोंडाला मुस्कच बांधून बसली होती नाही का? तर बसती मुस्क बांधून. म्हणजे रोज तुमच्या जाचानं एक जण आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतील. प्रश्न माझ्या संसाराचा आहे. माझ्या लेकरांसाठी मी बोलणार, पण माझ्या नवऱ्याला कुणी बोललं ना तर मी खपून घेणार नाही. मग घे त्याला आणि निघ इथनं वाड्याच्या बाहेर आणि बस त्याचा मुख घेत. मला काय करायचंय? नाहीतर तो बायकोचा बैलच आहे. काय बायकोचं बैलू? हा काय ऐकलं का त्यांनी माझं आजवर? अगं तुझंच ऐकलं म्हणून तर ही झालंय. काय केलंय काय मी? ती एवढं उरकताय. त्या कंपाऊंडरला ठेवलं इथं वाड्यात. त्याला पहिला बाहेर काढ. त्याच्या किरडीचा मोडला बांबू त्याच्या वाड्यात घुसलाय तो. झालं का तुझं परत सुरू आहे? ह्याच्यामुळेच मी जीव द्यायला चाललो होतो. मग मी नव्हती तुला आली अडवायला. तुला माझं तोंड दिसणार. तुझ्या बायकोनी सुरुवात केली हे नाही दिसणार तुला. बोला बोला काय बोलायचं ते बोला. काय धिंगाणा घालायचा ना तो घाला. मला जर काय कटाळा आला ना तर मी निघून जाईन इथून. मला वाटलं तुम्ही ते म्हाताऱ्याच्या बोलण्यात तू विश्वास ठेवताय आणि मला बेडा ठोकताय की काय. तुम्ही जर खरंच देवी संघ सारखे दिसले असता ना तर मी तुम्हाला खरंच अटक केली असती. पण काय ना, गुन्हेगार आणि कॉमन मॅन मध्ये आम्हाला लगेच डिफरन्स समजतो. आणि तुम्ही तर देव माणूस आहात. तुम्हाला जर अटक केली ना तर गावातले लोक मलाच दोषी ठरवतील. अहो काय गंमत आहे बघा. त्या बाबांना माझ्यामध्ये देवी सिंग दिसला आणि मायरा माझ्यामध्ये स्वतःचा पप्पा शोधतीये. डॉक्टर, तिचं बोलणं तुम्ही सिरियसली घेऊ नका. कधी कधी ती तिच्या पप्पाला खूप मिस करते म्हणून ही बोलून गेलीये. सॉरी. मी समजू शकतो. मी सुद्धा तुम्हाला हेच म्हणणार होतो. तिचं बोलणं फार सिरियसली घेऊ नका. ती लहान आहे आणि तिला रागवू नका, नाहीतर तिच्या मनावर परिणाम होईल. ती तुमच्यापासून दूर राहू शकते. आय नो, मला याची कल्पना आहे. म्हणूनच मी तिची खूप काळजी घेते. मी तुमची काळजी सुद्धा समजू शकतो. तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करा म्हणजे ती तुमच्या जवळ राहील. आणि काय झालं, तुम्ही आशा का बघताय माझ्याकडे? माझं काही चुकलंय का? नाही, तुम्ही बरोबर आहात. मी हे विचार करत होते की प्रत्येक पुरुष तुमच्यासारखे मॅच्युअर का नाहीत? ते सुद्धा आपल्या मुलांबाबत असा विचार का करत नाही? कारण सगळे सारखे नसतात ना. हो, पण त्या वेगळेपणाची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. माराचा पप्पा असा नव्हता आधी. तो सतत. काय झालं, तुम्ही अशा एकदम शांत का झाल्या? तुम्ही माझ्याशी बिंदास मनमोकळेपणाने गप्पा मारू शकता. तुम्हाला बरं वाटेल. नाही, मला नाही आवडत माझे दुःख सांगत बसायला. शेअर केल्याने दुःख कमी वगैरे होतं यावर माझा विश्वास नाहीये. दुःख सांगत बसण्यापेक्षा तोच वेळ मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला वापरते. दॅट्स ग्रेट. तुमच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. वो क्लास मैं आपको फिर कभी दूंगी. अभी मैं निकलती हूँ. मला तो देवी सिंगला शोधायचंय. बाबूदादा, ओ बाबूदादा, मी काय ऐकतोय तुम्ही फार जीव द्यायला गेला होतात. मग काय करणार, कटाळा आलाय घरातल्या भांडणानं. मंगल पुढं नाय पुढं माझं काय चालणं झालंय. अहो हे तर घराघरात हेच असतं बाबू दादा. आता माझाच घ्या की, माझं काय वेगळंय. आणि असं भांडणाला कंटाळून जर माणसं नदी दोड्या मारायला लागली तर गावात नवरं शिल्लक राहताल का?
आणि तुम्ही त्या म्हातारीचं कुठे मनाला लावून घेतात. आता मला किती बोलते ती, एकदा मला शिव्या द्यायला लागली की पार कानातून रक्त येते बघा. मला नुसता यांचा त्रास नाही, यांचं थांबत नाही तर ती वंदी ती दर आठवड्याला बाजाराला आगीत तेल वाटायला. आपण वात पेटवायची आणि घरात निघायचं, लई लोड घ्यायचा नाही. हा तुम्ही एक काम करता का, उद्यापासून कामावरून सुटला का नाही डायरेक्ट तालमीत येत जा. वायच व्यायाम करू म्हणजे कसं गामात सकट सगळं टेन्शन बाहेर निघाले एका बुकीतच. नाही 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 नाही, माझ्याकडे टेन्शन घालवायला जालिम उपाय. एक मिनिट. ए माकडा, का रे हा अक्कल काय घाण ठेवलीस वे रे. हो बाबू दादा, काय चाललंय तुमचं? अरे यानेच बाबू दादाला बरं वाटेल. बाबू दादा घ्या इकडे या. भाऊ लाका तुम्हाला लाज वाटल्या पाहिजेत. ती सरू म्हातारी तुम्हाला शिव्या घालते का नाही, ती बरंच करते. नुसत्या शिव्या नाही, तुम्हाला धरून हसडलंच पाहिजे. बरं वाटतंय ना, बस. काय चालवले तुम्ही बाबू दादा? हा ए अरे टेन्शन मध्ये आहेत म्हणून पेत्यात ते. तू आता बोलून टेन्शन देऊ नका, परत धावत सुटतील ते. बोला, सगळं मलाच बोला. आईला डॉक्टरांचं पटत नाही, मंगलला वंदीचं पटत नाही, डिम्पलचं तर वेगळंच असतं, आणि या सगळ्यांना माझं पटत नाही. ह्यामुळं रोजच तमाशा आहे घरात. कशी कशी मिळणार जीवाला शांती? अरे दारूचा वास कुठला येतोय बाबू दादा, अरे आजी आली, आपल्याला पळायला लागते वाटतं. का रे, घे की गुंदून. अरे इथं काय दारूचा गुत्ता बित्ता खोललाय का काय रे कोणी? तुझी किरडी ढासाळी तुमची. त्यांचं मुडद बशिवलं, त्यांचं त्याला घातलं नेऊन डाबऱ्या. कोण रे दारू घेऊन आलं इथं वाड्या? सांगू का? सांगू कोण आहे रे? सर्वजे, अग मी आहे बाजा. बाजा? अरे तालमी जाऊन दूध प्यायचंच ना रे तू, आणि ही सवय तुला केव्हापासून लागली रे? थांब आता, जनीला सांगू नये ना, तुला घरातनं बाहेर हाकलून द्यायला सांगते. मी नाही प्यायलो. अरे तुझ्या जिभोवर हागलं काळ्या कुत्र. जरा वाईच खरं बोल की, मला वास येतो इकडून आणि खोटं बोलतोस मी नाही पेलो म्हणून. आगाय तो नाही, मी पिलोय. मला काय बोलायचं ते बोल. हा तुझं मड बशिवलं तुझं. तुला किती वेळा सांगितलं रे दारू पिऊ नको म्हणून, पण तू काय ऐकणार नाही. हा तू पार घरादाराला भिकायला लागलं तर काय बसणार नाही. आणि इकडे आणि ती बाटली बघू. मला टेन्शन आलं म्हणून पिलोय. तुझं थांब, टेन्शनच काढते बघ. किरडी ठासाळी तुझी. तुझा मुडदा बसवला तुझा. गुडगा, अरे माझं गुडगा फुटलं की रे पार. हा तुला दारू ढोसायचं सुस्त आहे वैर. पालखीचा धूर निघाला तुझ्या लवकर. तुला घातलं निहून डाबऱ्यात. गुडघ्याला लाग. या बाबा या, सावकाश बसा. मी पाणी घेऊन आलो तुम्हाला. नको. पोलिसांनी खूप त्रास तर नाही ना दिला तुम्हाला? नाही, मॅडम खूप चांगले आहेत. त्यांनी मला शब्द दिलाय, त्या रूपाला शोधणार आहेत आणि देवी सिंगला शिक्षा करणार आहेत. तुम्ही
अजून काय काय माहिती दिली त्यांना? नाही हो, तुम्ही मारलेलं पण सांगितलं नाही मी त्यांना. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. मला सांगा, तुम्ही देवी सिंगला कधी पाहिलं होतं? एकदाच बघितलं होतं, दारूच्या नशेत. बाबा, कशाला जीवाची एवढी दगदग करताय? तुमच्या नशिबात जर का मुलीची भेट लिहिली असेल तर नक्की भेट होईल. तेवढ्यासाठी एवढा जीवाचा आटापिटा का? माझी तब्येत बरी नसते. वरच्याचं बोलवणं कधी येईल सांगता येत नाही. आधी मला रूपाला भेटायचंय, तिची माफी मागायची. मला तिला डोळे भरून बघायचे. हे बघा, मी समजू शकतो तुम्हाला, पण मी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. एक मिनिट. बाबा, आता तरी मी तुमच्यासाठी एवढंच करू शकतो. मला माफ करा. सुरुवातीच्या काळामध्ये मी तुमच्याशी खूप वाईट वागलो, खूप चुकीचं वागलो. माझा जर का दवाखाना नसता ना तर मी सोडून तुमच्या बरोबर आलो असतो रूपाला शोधायला. सुरुवातीच्या काळामध्ये मला असं वाटलं की तुम्ही आरोप कराल, माझं क्लिनिक वगैरे बंद होईल की काय, म्हणून मी असं वागलो. त्यामुळे हे घ्या. नको बाबा, हे घ्या तुम्ही. पण एवढं सगळं माझ्यासाठी का करताय? कारण मला आवडतं लोकांची मदत करायला. देव तुमचं भलं करू. तुम्ही परत समाजसेवा चालू केली वाटतं. अहो, कधीतरी मला बी मदत करत जा. मी किती तुमचं काम करते. मग कधीतरी न सांगता पैसे द्या की. डिंपल, तुला चांगलंच माहितीये ना, माझा फायदा असल्याशिवाय माझ्या हातातून पैसा सुटत नाही. आता मग त्या बाबाला पैसे देण्यात कसला आलाय फायदा? कारण ती दिव्या सिंग हात धुवून देवी सिंगच्या मागे लागली. त्या म्हाताऱ्यामुळे कधीही माझ्यापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे त्या म्हाताऱ्याशी गोड गोड वागावं लागते. खरं तर मी त्याला कधीच संपवलं असतं, पण तो कुठे गायब झालाय हे दिव्या सिंग लगेच शोधून काढेल, म्हणून मी शांत आहे. डॉक्टर, कसलं दिमाग चालतो तुमचा, कसलं हुशार आहे तुम्ही. पण ना, मला एक प्रश्न पडलाय. तुला कधी प्रश्न पडत नाहीत, विचार. तुमचं मुंबईला किती मोठं हॉस्पिटल आहे आणि त्यात तुम्ही किती हुशार आहे. मग तिथल्याच पेशंटची सेवा करून पैसा कमवायचा की. इथं कशाला आला? आणि हे बघा, समाजसेवा तर कुठं बी करता येते. मग मुंबईवरनं ह्या गावात का आलाय तुम्ही, ते बी या वाड्यात? कळेल तुला, योग्य वेळ आली की सगळं कळेल. आता माझ्यासाठी चहा घेऊन जा. जाती, पण कधीतरी विचारलेल्या प्रश्नाचं लगेच उत्तर देत जा की. जवळ बघा त्या नंतर सांगतो, थोड्या दिवसांनी सांगतो, वेळ आले की सांगतो, असंच असतंय तुमचं. जाती.